नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत साईनगर वसई येथे. साईनगर मधल्या सगळ्या आई, ताई, बहिणी, माम्या, काकू सगळे इकडे आलेले आहेत. वळून झालं. आता सुरू करूया आजचा आपला आवडता कार्यक्रम साडेमाडे. आपण ज्या साईनगर मध्ये आज आलेलो आहोत तिकडे राहणाऱ्या एक ताई माझ्या बरोबर आहे, तिकडच्या लोकांविषयी माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. अंकिता राजन गावडे. तुम्ही काय करता? मी 12वीला आहे. 12वीला. बरं, इकडच्या लोकांविषयी माहिती सांगा ना मला. सर्वप्रथम झी मराठी आणि साडेमाडे तीनची टीम आमच्या साईनगर मध्ये आली, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. तुमचं इथे सहर्ष स्वागत. या लोकांविषयी माहिती सांगा मला. इकडची लोक खूपच चांगली आहेत, सगळे मिळून मिसळून राहणारे आहेत. आमच्या नंदादीप सोसायटीच्या आणि आजूबाजूच्या सोसायटीची सगळी लोक आम्ही मिळून मिसळून सगळे राहतो एकत्र. मदतीच्या वेळी सगळे येतात धावून लगेचच, कोणाला पण बोलवलं तरी. आणि आम्ही सगळे सण वार सगळ्या जातीचे सगळे धर्माचे सगळे सण वगैरे एकत्र मिळून साजरे करतो, सेलिब्रेट करतो. नवरात्री असो, दिवाळी असो, गणपती असो, गणेश चतुर्थी, काही असलं तरी आम्ही एकत्र मिळून साजरे करतो. आईने सगळं सांगितलं होतं ना, असं बोलायचंय? नाही. ठीक आहे. आज पण तसेच छान गेम खेळतील ना हे लोक? हो, सगळे खेळतील. माहिती दिलीस त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. चला खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती? त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला हा काढून देणार आहे. काय नाव तुझं? माझं नाव निरंजन राजन गावडे. हो, कितवीत आहेस तू? मी 4थीत आहे. 4थीत आहेस? एवढा स्मार्ट दिसतोयस रे. हा, हे काय घातलंयस तू असं छान छान आज? माझ्या मम्मीने सांगितलं म्हणून मी तसं मला माहित होत. टोकन्स काढून देशील मला? हा, एक एक करू दे. पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 72. दुसरा क्रमांक आहे 56. आणि तिसरा क्रमांक आहे 57. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे खेळाच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. आरती शिरीष गावडे. तुम्ही काय करता? 12वीत आहे, सायन्स घेतली. 12वी सायन्स. मग पुढे काय करायचं शिक्षण झाल्यावर? डॉक्टर बनायचा विचार आहे. डॉक्टर बनायचा विचार आहे. अच्छा. आणि मग तुमच्या आवडीनिवडी सांगा. कॉलेजमध्ये काय काय धमाल करता? कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणी मस्ती असतेच, बाकी तर मस्ती करता. आणि मग लेक्चर वगैरे? नाही, लेक्चर तर आपला काय संबंध नाही ना. नाही बसतो. कुठे काय बसता? मग अशी तुमच्या घरचे सांगत होते नाही बसत लेक्चरला? नाही बसते. ते एकदा आले होते कॉलेजमध्ये बघायला तुम्हाला? नाही, कंपल्सरी आहे ना, बसावं लागते. कंपल्सरी म्हणून तिच्या कॉलेजच्या लोकांनी लक्ष द्या हिच्याकडे जरा. आणि मग कॉलेजमध्ये काय मस्ती करता? असंच एकमेकांचं असं चिडवायचं, हे ते असं मस्त. कोणावरून चिडवायचं? असंच. कोणावरून चिडवायचं? असंच. मी पण तेच म्हणतो, असंच कोणावरून चिडवायचं? असं कोणावर नाही, काहीतरी नाव ठेवून असं. मग तुम्हाला काय नाव ठेवलंय कॉलेजच्या मुलींनी? काही नाही, सध्या तरी काय नाही. असं नसतं. प्रत्येक मुलाला मी सगळ्यांना सतवते ना. तू सतवतेस सगळ्यांना? का सतवतेस इतकी? असंच मजा म्हणून. पण तुला काहीच नाव नाही ठेवलं? नाही. खरंच का इथे सांगायचं नाहीये? नाही ठेवलं नाहीये. नाही, नाव नाही ठेवलं. वेळ अजून, पण ठेवणार नाव. अच्छा. बाकी खरेदी कोणाबरोबर करतेस तू? मम्मी डॅडींबरोबर. आणि कॉलेजच्या मित्रमैत्रिणींबरोबर? हो ना. ठीक आहे. आता राऊंड खेळायची आपल्याला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. दर्पणा गावडे. यांच्या कोण? कोणाच्या? यांच्या कोण आहे? माझी पुतणी लागते. पुतणी? अच्छा. ऐकलत ना सगळं? हा. तुम्ही सांगा, तुमच्याविषयी सांगा. तुम्ही काय करता? मी सर्व्हिस करते. सर्व्हिस करता? काय स्वरूपाची? मी शाळेमध्ये आहे, पिऊन मध्ये. शाळेमध्ये आहात तुम्ही? अच्छा. मग सांगा, शाळा सुटल्यावर तुम्ही काय करता? तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. कोणाला शाळेत नावं ठेवली आहेत सांगा. शाळेमध्ये नावं नाही ठेवलेले. आवड मला वाचनाची वगैरे आहे. आणि बाकी सगळं हाऊसवाईफ, घरातलं सर्व, आणि शाळा, नोकरी आणि मुलं. नोकरी आणि मुलं. आणि मग खरेदी वगैरे कोणाबरोबर करता? खरेदी मुलांना घेऊन, किंवा माझे ही बहीण पण आहे, ही जाव पण आहे, हिचे मिस्टर, माझे दीर पण आहेत.
त्यामुळे त्यांच्या बरोबर पण होते. असं सगळ्यांना घेऊन सगळ्यांबरोबर हाऊस पुरवतो तुम्ही. हा हो. इथे आता आपल्याला राऊंड खेळायचे. ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. ममता उपाध्याय. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ आहात. हा, मग तुमच्याविषयी सांगा. तुम्हाला काय काय करायला आवडतं? मला स्वयंपाक करायला, घरामध्ये बाकीची कामं वगैरे करायला. हा, आणि मग बिल्डिंग करायचं. शॉपिंग करायला सर्वात जास्त आवडतं असं दिसतंय ना. शॉपिंग. आणि मग बिल्डिंग मध्ये तुम्ही या बिल्डिंग मध्ये काय काय करता? गेम्स वगैरे खेळता इकडे? हा, गेम्स खेळते मी. काय काय गेम्स होतात बिल्डिंग मध्ये? छोटे मुलं खेळते. हा, आमच्या सोसायटीमध्ये 31ला आम्ही फंक्शन ठेवते. तिकडे मेणबत्ती पेटवायचं आणि तेव्हाचे फंक्शन म्युझिकल चेअर. हा, अच्छा, त्याच्या राऊंड होतात हा, बायकांसाठी सगळ्या. बायकासाठी आणि मुलासाठी असते. मुलांसाठी पण गेम्स वगैरे होतात. मग तुम्ही बघता ते? हो ना. ठीक आहे, राऊंड खेळायचे आपल्याला. ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू. धन्यवाद. गप्पा मारून झाले. आता वेळ आहे पहिल्या फेरीची. म्हणजे अंदाजे किती राऊंड? एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार. मी तुम्हाला काही आकडे देणार. आकडे लावायचे आणि किंमत लावायची. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीची एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्याताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार दर्पणाताई, मग ममताताई आणि मग आरती. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे वॉटर प्युरिफायर. 10 लिटरच्या या डबल स्टोरेज वॉटर प्युरिफायर मध्ये 2 स्टेजमध्ये पाणी शुद्ध होतं, ज्यामुळे पाणी पिण्यासाठी योग्य होतं. शिवाय हा प्युरिफायर ठेवण्यासाठी याला एक स्टँड सुद्धा आहे आणि हा प्युरिफायर कॉम्पॅक्ट असल्यामुळे तो कुठेही ठेवण्यासाठी सोयीस्कर आहे. प्रॉडक्ट तयार, दर्पणातही तयार. हे घ्या. 4 आकडे वापरा आणि याची किंमत. किती किंमत आहे? 1490. 1490 किंमत बरोबर वाटते याची? हा, हो बरोबर सगळ्या ना. अरे वा. तुम्हाला काय फ्रीज करायची मग? ठीक आहे. ठीक आहे, फ्रीज करूया. 1490 1, 1490 2, 1490 3. आता ममता ताई हे घ्या. 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1250. 1250. काय वाटतं? 1250 मग किती पाहिजे? 1400. यांनी सांगितली होती तेवढी. तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची? हीच ठेवायची. फ्रीज करूया मग. 1250 1, 1250 2, 1250 3. आता आरती ताई हे घ्या. 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1230. कमी जास्त काय वाटते? 1400च हवी आपल्याला. 1400 1300 1500. तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची आहे. ठीक आहे, फ्रीज करूया. 1230 1, 1230 2, 1230 3. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रोडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. दर्पणाताईंनी किंमत सांगितली 1490 रुपये. ममताताईंनी किंमत सांगितली 1250 रुपये आणि आरतीताईंनी किंमत सांगितली 1230 रुपये. आणि या प्रोडक्टची खरी किंमत आहे 1295 रुपये. त्यामुळे विजेते आहेत ममताताई. हा घ्या तुमचा वॉटर प्युरिफायर. सांगा कसं वाटतंय? वॉटर प्युरिफायर मिळाला. मला खूप खूप आनंद झाला. हो ना. मी स्वप्नात वाटलं नव्हतं की मला मिळणार म्हणून ना. आणि मी आता सोसायटीमध्ये सगळ्याला पाणी देणार. ती फिल्टर होते. याच्यातूनच कंपल्सरी पाणी द्या. हा, बाहेरचं कोण कसं पितं ते बघा. पुढची राऊंड खेळायची आपल्याला. ऑल द बेस्ट तुम्हाला त्याच्यासाठी. धन्यवाद.